राष्ट्रवादी शरद पवार गट सत्तेत जाणार या केवळ अफवा असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांनी युवक आघाडीची बैठक घेतली। यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। येत्या 15 दिवसात पक्षात मोठे फेरबदल होणार असंही शरद पवार म्हणाले। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं। अपडेट जाणून घेत निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, अत्यंत महत्त्वाचे असे मुद्दे आहेत जे पवारांनी या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडलेले आहेत। असे कुठले आणखी महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्यावर पवारांनी प्रकाश टाकला आहे? दीपक, मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं माध्यमांमध्ये ही चर्चा सुरू आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे एक होणार आहेत। या सगळ्या चर्चांवर आता शरद पवारांना थेट उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे। युवकांमध्ये जर काही संभ्रम असेल तर तो संभ्रम त्यांना काढून टाकावा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा पुन्हा एकदा खंबीरपणे एकला चलोरेचा नारा घेत निवडणुकांना सामोरे जाणार आहे। आगामी काळात महाविकास आघाडी म्हणून आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढायच्यात, अशा पद्धतीच्या थेट सुतोवाच शरद पवारांना केलेले आहेत। 1999 साली ज्यावेळेस पक्ष स्थापन केला त्यावेळी कार्यकर्त्यांना देण्यासाठी माझ्याकडे काही नव्हतं, परंतु मी त्यावेळी देखील लढण्याचाच निर्णय घेतला होता। आताही अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक महत्त्वाचे नेते जरी आपल्याला सोडून गेले असले तरी पुन्हा एकदा मी लढण्यावरच ठाम आहे आणि तुम्ही माझ्यासोबत आहात का, असा थेट सवाल कार्यकर्त्यांना त्यांना उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं। युवकांमधून देखील त्यांना तशाच पद्धतीचा प्रतिसाद मिळाला आणि आगामी निवडणुकांमध्ये आपण एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे या त्यांच्या मतावर या ठिकाणी एकमत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की आगामी 15 दिवसांमध्ये संघटनेमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत। प्रदेशाध्यक्ष जे प्रमुख पद आहे राज्याचं त्या संदर्भातला देखील निर्णय झाला आहे। यासोबतच महिला प्रदेशाध्यक्ष, ओबीसी सेल असेल, यासोबतच विद्यार्थी सेल असेल, युवक सेल असेल, अशी जे युवती सेल असेल, हे जे महत्त्वाचे सेल्स आहेत यासोबत इतर वेगवेगळे विभाग पक्षामध्ये आहेत। ग्रंथालय सेल असेल किंवा पक्षाची एक वेगळी संघटना देखील आहे। अशा सगळ्यांच्याच बाबतीत आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहेत, अनेक बदल करण्यात येणार असल्याचे देखील सुतोवाच या निमित्तानं शरद पवारांना केलेत। पुढच्या 15 दिवसांमध्ये हे संघटनेमध्ये बदल दिसतील आणि कुठल्याही पद्धतीनं आगामी काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत याच्यामध्ये जे सध्या पक्षातले महत्त्वाचे नेते आहेत याच्यामध्ये प्रस्थापितांना संधी नाही तर नवीन तरुणांना आपण संधी देणार आहोत, असं देखील शरद पवारांना म्हटलं। दीपक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।